मित्रांनो, कष्ट केले की त्या कष्टाचं फळ नक्कीच मिळतं. हेच कष्टाचं फळ शोधण्यासाठी मित्रांनो आपण निघालो कडक उन्हामध्ये झोमॅटोची डिलिव्हरी मारायला. वातावरण पण मित्रांनो आज इतकं मस्त झालेलं, त्याच्यामध्ये आपण झिरवळची हिरवळ पाहत पाहत आपल्याला भेटली आपली पहिली ऑर्डर. मुगजी तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, कोपर खैरण्यामध्ये किती फेमस आहे. त्यांचीच केकची ऑर्डर घेऊन आपण निघालो आपल्या कस्टमरच्या लोकेशनकडे. लोकेशनवरती पोहोचून मित्रांनो कस्टमरला कॉल केला. कस्टमर बोलतो की लोकेशन त्याची होती उलवेची, चुकून त्यांनी रबाल्याचा ऍड्रेस टाकलेला. पण मित्रांनो इतक्या लांब तर आपण डिलिव्हरीसाठी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे कस्टमर केअरला कॉल करून मित्रांनो आपण ऑर्डर केली कॅन्सल आणि केक झाला मित्रांनो आपला. पहिल्या ऑर्डरसाठी मित्रांनो 1 तास घालून दुसरी ऑर्डर मिळाली आपल्याला बार्बेक्यू नेशनची. पण मित्रांनो जो ड्रॉप लोकेशन होती ती होती मुलुंडची, त्यामुळे ऐरोलीवरून आपण मुलुंडचा ब्रिज पकडून आपण निघालो मुलुंडकडे. मित्रांनो आजचं वातावरण इतकं भारी होतं ना आणि एअर क्वालिटी इंडेक्स पण इतका छान होता ना, सगळं एकदम क्लिअरली दिसत होतं. अशाच छोट्या मोठ्या 4-5 ऑर्डर मारून मित्रांनो आपण निघालो घराकडे. पुन्हा एकदा झिरवळची हिरवळ रस्त्यामध्ये पाहत पाहत आपण चाललो होतो. शिळपाट्याच्या रोडची जादूच मित्रांनो काय समजत नाही. दिवसा पण गर्दी असते मित्रांनो, रात्रीची तर भरपूरच गर्दी असते. रात्रीची गर्दी का असते मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा. घरी येऊन 4 वाजेपर्यंत आराम करून आपण निघालो दहिसरकडे. का चाललोय मित्रांनो हे तुम्हाला पुढे नक्कीच समजेल. जाता जाता मित्रांनो रस्त्यामध्ये जेसीबी वाल्याने पूर्ण ट्रॅफिक जॅम करून टाकलेलं. 15 मिनिटं मित्रांनो या ट्रॅफिक मध्येच गेले आपले. दहिसरला जाण्यासाठी मित्रांनो आपण शॉर्टकट घेऊन घुसलो आरे कॉलनीच्या जंगलात. जोगेश्वरीच्या सिग्नलला मित्रांनो काय सीन झालेला काय समजतच नव्हतं. असं वाटत होतं की भयंकर मोठा ऍक्सिडेंट झालेला. पण नंतरून आजूबाजूच्या लोकल माणसांकडनं समजलं की कोणाचा तरी गाडीवरून तेलाचा डब्बा सांडलेला आणि हे लोक मित्रांनो एकदम अतिशय चांगले काम करत होते. या तेलावरती माती टाकत होते कारण इतर गाड्या त्यावरून स्लिप होऊ नये. या पोलिसवाल्या ताई एकदम अतिशय चांगले काम करत होते. पण मित्रांनो बाजूला उभ्या असलेला हा गर्दुल्ला येऊन त्यांना विचारायला लागला की तेलावरती तुम्ही माती का टाकताय. मित्रांनो वाद इतका मोठा झाला ना, शेवटी येऊन पोलीस त्याला घेऊन गेले. सिग्नल सुटल्यावर मित्रांनो जोगेश्वरी ते दहिसर अर्धा तास प्रवास करून आपण पोहोचलो मित्रांनो आपल्या लोकेशनवरती. येता येता मित्रांनो आपण घेतलेला एक छोटासा गॅस फुगा, कारण की तो द्यायचा होता आपल्या बाळाला. हवेत उडता फुगा बघून मित्रांनो तो झालेला इतका खुश आणि खेळामध्ये इतका झालेला मग्न. त्याला खुश पाहून मित्रांनो 2 मिनिटात झालो आपण फ्रेश आणि चालू झालं वय आपलं. आपल्या बाळासोबत खेळून मित्रांनो वेळ कधी निघून गेला काही समजलंच नाही. शेवटी रात्रीचे वाजले 2 आणि वेळ झाली होती झोपायची. भेटूयात मित्रांनो उद्या पुन्हा अशा एका व्लॉग मध्ये. तोपर्यंत